नमस्कार. ईशस्तुतीपर स्तोत्र कवन ही भारतीय संस्कृतीने दिलेली एक अनमोल देणगी आहे. आपल्या पूर्वजांनी आणि अनेक सिद्धहस्त कवींनी आपल्यासाठी जतन करून ठेवलेली ही मधुर स्तोत्र कवन आपल्या लाडक्या बाळांना शिकवणं हे प्रत्येक पालकाचं आद्य कर्तव्य आहे. या स्तोत्रांमध्ये उत्कट भावमधुरता आहे आणि म्हणूनच त्यातली भक्ती आणि वैराग्य भाव, उपदेश आणि अध्यात्म यांचा मनोहारी संगम आपल्या मुलांना संस्कारक्षम बनवेल. स्तोत्र म्हणताना एक लक्षात ठेवायला हवं की ती ईश्वराला पूर्णतः शरण जाऊन अगदी एकाग्रतेनं म्हटली पाहिजे. स्तोत्रांच्या अक्षर समूहातून काही विशिष्ट स्पंदनं अपेक्षित असतात. म्हणूनच आम्ही आपणासाठी ही स्तोत्र सरळ सोप्या परंतु विशिष्ट सुरावटींवर सादर करतो आहोत. प्रार्थना आणि स्तोत्र पठणानं मन पवित्र होतं, वाणी शुद्ध होते, शब्द सामर्थ्य वाढतं आणि मुख्य म्हणजे स्मरणशक्ती वाढते. ओंकार स्वरूप गणरायाला प्रथम वंदन करून शुभ कार्याची सुरुवात करावी ही आपली परंपरा. म्हणूनच प्रातःकाळच्या सुमंगल क्षणी सर्व कार्यातील संकट विघ्न दूर करणाऱ्या अशा विद्याधिपती विघ्नहर्त्या वरद विनायक गणरायाला वंदन करूनच आपण स्तोत्रपाठाला सुरुवात करूया. कारण श्री गणेश हाच ब्रह्मा, श्री गणेश हाच विष्णू, श्री गणेश हाच रुद्र, वायू, तेज, सूर्य, चंद्र आहे. हे विशाल शरीराच्या सूर्यासारख्या तेजोमय प्रतिभेच्या गणराया, माझ्या जीवनातील सर्व संकट दूर कर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ईशस्तुतीनंतर देवाची पंचोपचारी पूजा करण्याची पद्धत आहे. बहुतेक कुटुंबात पंचायतन असतेच. पंचायतन म्हणजे 5 देवतांचं एकत्रितपणे नांदणारं पवित्र घर. हे 5 देव म्हणजे शंकर, विष्णू, सूर्य, गणपती आणि देवी. तेव्हा या पंचदेवतांना आपण आवाहन करूया. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचैतानि स्मरे नित्यम् वेदवाणी प्रवृत्तये. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचैतानि स्मरे नित्यम् वेदवाणी प्रवृत्तये. ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही 3 आदिदैवत. या तिघांचं सामर्थ्य आणि श्रेष्ठत्व आपल्या गुरुजनांच्या ठायी असतं. म्हणूनच त्या गुरुला त्रिवार वंदन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुजनांना वंदन करणारे हे हातच कष्ट करतात, पुण्यकर्म करतात आणि आपल्या जीवनाला आकार देतात. याच हातानं आपण आपलं जीवन घडवतो. या बोटांच्या अग्रभागी ऐश्वर्याची देवता श्री लक्ष्मी वास करते. हाताच्या मध्यभागी कला, साहित्य आणि ज्ञान यांची निर्मिती करणारी विद्यादेवी सरस्वती राहते. या हातांना चालना देतो या जगाचा कर्ता करविता म्हणजेच श्रीकृष्ण. म्हणूनच सकाळी उठल्यावर आपण करदर्शन घ्यावं. करदर्शनानंतर अर्थातच भूदेवतेला वंदन करणं क्रमप्राप्त आहे. या भूतलावरील समृद्धी आणि संपन्नतेवरच मानवी जीवन अवलंबून असल्यामुळं भूदेवतेलाही वंदन करूया. कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तु गोविन्द प्रभाते करदर्शनम्। समुद्रवसने विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे पादस्पर्शं क्षमस्व मे। संत श्रेष्ठ श्री रामदासांनी भक्तिरसानं ओथंबलेली अनेक स्तोत्र, कवन आपल्याला बहाल केली आहेत. या स्तोत्र सुमनांच्या नित्य पठणानं त्यातील शिकवण, देवदेवतांच्या व्यक्तिमत्वातील गुण हे डोळ्यापुढं निरंतर राहून मन समाधान पावतं. म्हणूनच आपण श्री रामदासांच्या श्लोकांनी आपल्या दिनचर्येची सुरुवात करावी. प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हाथोर सांडू न येतो जनितो चितो मानवी धन्य होतो मनावासना दुष्ट कामा नये रे मना सर्वथा पाप बुद्धि नको रे मना धर्मता नीति सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो सहज ओठावर यावी येता जाता गुणगुणावी कामात असतानाही आपसुकच म्हणता यावी अशी अनेक स्तोत्र आणि कवनं
हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे. या स्तोत्रांचा गाभा मुळात भक्तीचा असल्यामुळं सरळ सोप्या शब्दातून परमेश्वराशी सुसंवाद साधू शकणारी ही स्तुती कवनं आपल्याला एक वेगळीच अनुभूती देतात. गणपतीची सहस्रविध नावं असली तरी लहान मुलांचा तो मोरया असतो. तेच नाव त्यांच्या ओठावर सहजरित्या घोळत राहतं. हे मोरया, मी तुझं तान्हं लेकरू आहे, माझे अपराध पोटात घाल. मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे. मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरावा तू घाल पोटी. दैनंदिन कामं करताना प्रत्येकानं ईश्वराचं नामस्मरण करावं, हा आपल्या संस्कृतीचा संकेत आहे. पृथ्वी तलावरील नद्या आपल्याला जीवन देतात, पापक्षालन करतात. म्हणूनच स्नान करतानाही सप्त नद्यांचं स्मरण करावं, त्यांना प्रसन्न करून घ्यावं. गंगा, यमुना, नर्मदा, सिंधू, गोदावरी, सरस्वती आणि कावेरी माते, माझ्या पापांचा नाश कर, माझं शरीर आणि मन दोन्हींची शुद्धी कर. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. पापोऽहं पापकर्माहं पापात्मा पापसंभवः. त्राहि मां कृपया गंगे सर्वपापहरो हरः. प्रत्येक स्तोत्र, कवन, श्लोक आणि सूक्त म्हणताना अंतःकरणपूर्वक म्हणायला हवे. आपण साधक आहोत आणि आपली हाक त्या कर्त्या करवित्या परमेश्वराच्या चरणी पोहोचली पाहिजे. मगच हे स्तोत्र पठण आपल्याला आध्यात्मिक अनुभूती देणार, ईश्वर भक्तीचा निरामय आनंद देणार. स्तुती करावी परमेशाची, करू नये कधी व्यर्थ नराची. आपल्या त्रिकालज्ञानी ऋषीमुनींना दृग्गोचर झालेल्या या स्तोत्रातून आपण आता सर्व शक्तिमान महादेवाला विनवूया. कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी. कारुण्य
पुण्य सिंधु भव दुःखारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. सद्गुरूंचं मार्गदर्शनच आपल्याला भवदुःख तापातून तारून नेतं. आणि म्हणूनच हे सद्गुरू राया, हे विश्व तुझंच आहे. सदैव आनंद रूप असलेल्या गुरुदेवा, मला तुझ्या चरणाचा दास बनव. मी जिथं जिथं वंदन करेन तिथं तुझे चरणकमळ दृष्टीस पडो. मी जिथं दृष्टी वळवेन तिथं तुझीच कृपाळू आणि स्नेहार्द्र मूर्ती नजरेस पडो. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. मरगळ आलेल्या या भूमीत ज्यांनी क्षात्रतेज निर्माण केले, त्या संत श्रेष्ठ श्री रामदास स्वामींच्या ठाई भक्ती, वैराग्य, अध्यात्म आणि सामर्थ्य यांचा मनोहारी संगम आहे. वसिष्ठ मुनींसारखं त्यांच्या ठाई ज्ञान आहे. रामायणाची निर्मिती करणाऱ्या मुनिश्रेष्ठ वाल्मिकी ऋषींसारखी ज्यांची प्रतिभा आहे, अशा संत श्रेष्ठ रामदासांना माझा नमस्कार असो. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जेवतानाही ओठावर गोविंद नाम असावं असा एक शास्त्र संकेत आहे. दही दूध तूप लोणी खावे सदा मुलांनी, तैसे धडे करावे खेळास ना चुकावे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, अन्न हेच परब्रह्म आहे. नुसतंच उदरभरण नाही, तर ते यज्ञकर्म आहे. आणि म्हणूनच अत्यंत आदरानं अन्न सेवन करा. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे. हरी चिंतनी अन्न सेवित जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जय जय रघुवीर समर्थ. ऋग्वेदात इंद्र, वरुण, अग्नी इत्यादी देवतांची स्तुती करणारी सूक्त आढळतात.
वेदकालीन आर्यांनी स्तुतिपर स्तोत्र गाऊन देवदेवतांना प्रसन्न केलं आणि हीच प्रथा पुढे चालू राहून परतत्वाचा परिसस्पर्श झालेल्या अनेक सिद्ध कवींनी भक्तिरसानं उथमलेली मधुर स्तोत्र आपल्या दिव्य प्रतिभेतून साकार केली आहे. आता याच स्तोत्राची परिणामकारक शब्दरचना पहा ना. ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. भारतीय संस्कृतीमध्ये सायं प्रार्थनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवे लागणीच्या पवित्र आणि मंगल समयी देवदेवतांची पूजा करून मुलांना सायं प्रार्थना म्हणायला लावाव्या. देवापुढची प्रत्येक प्रार्थना म्हणजे ईश्वरावरील श्रद्धा व्यक्त करण्याचा मार्ग आहे. याच मार्गातून भक्तिभाव वाढीस लागून त्याचं पर्यावसान परमानंदात होतं. या आनंदानं मन संस्कारक्षम होतं. परमेश्वराच्या नामस्मरणानं मनाची एकाग्रता वाढीस लागते. हे लक्ष्मी माते, भगवती, भाग्यदायी, सर्वव्यापी, शुद्ध सत्व स्वरूपिणी माते, आम्हाला आरोग्य धनसंपदा दे, सामर्थ्याचं वरदान दे. शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते. शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते. दिवा हे प्रकाशाचं रूप, अंधकाराचा नाश करून तेजोमय विश्वात नेणाऱ्या प्रभेचं प्रतीक, असत्याकडून सत्याकडे नेणारा देवदूत, सूर्याच्या प्रभेची प्रतिमा अशा दिव्याला आपण वंदन करूया. या दिव्याच्या ओवाळणीनं आपण देवदेवतांना प्रसन्न करूया. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला तुळशी पाशी उजेड पडला विष्णू पाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. घरातली पीडा बाहेर जावो, बाहेरची लक्ष्मी घरात येवो. घरच्या धन्याला उदंड औक्ष देवो. लक्ष्मी मातेला वंदन केल्यावर अर्थातच श्री विष्णूचं स्मरण होणं स्वाभाविकच आहे. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय ही ब्रह्मा, विष्णू, महेश या तीन देवतांच्या ठाई एकवटलेली आहे. यातली स्थिती या शाश्वत शक्तीच्या कर्त्या श्री विष्णूला आपण शरण जाऊया. हे सर्व सामर्थ्यवान विश्वनियंत्या मेघवर्णी विष्णुदेवा, तुला मी वंदन करतो. शांताकारं
भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम् विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। समर्थ रामदासांनी नित्यपाठासाठी मनाचे श्लोक लिहिले आहेत. या श्लोकांच्या प्रत्येक शब्दाच्या उच्चारात, शक्तिशाली स्पंदनात वातावरणातल्या दुष्ट विघातक लहरींना पिटाळून लावण्याचं अमोघ सामर्थ्य आहे. त्यामुळेच पिढ्यानपिढ्या सायं प्रार्थनेनंतर मनाचे श्लोक खड्या आवाजात म्हणावेत असं म्हणतात. श्री गणेशाच्या नामस्मरणानं सुरू होणारे हे मनाचे श्लोक सुखी मानवी जीवनाचं रहस्यही अगदी आपसुकच सांगून जातात. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. बुद्धीचं दायित्व सरस्वतीच्या ठायी असतं. जिच्या शुभ्र वस्त्रांकित प्रभेनं सारा आसमंत तेजोमय झाला आहे, जिच्या हातातल्या वीणेच्या झंकारातून सप्तसूर विलसत आहे, अशी ही शारदा सरस्वती ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांनाही वंदनीय आहे. या बुद्धिदायिनी सरस्वती मातेलाही आपण वंदन करूया. या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणा वरदण्ड मण्डितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवै सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती, निःशेष जाड्यापहा.
श्री समर्थ रामदासांप्रमाणेच मोरोपंतांची आर्या देखील सुप्रसिद्ध आहे. परमेश्वराकडे धन, वैभव, सुख, शांती, समाधान मागताना सुसंगतीसाठीही मागणं मागावं. हे परमेश्वरा, कृपा सिंधू दीनदयाळा, मला सत्शील, संपन्न आणि आदर्श व्यक्तींची संगत लाभ. मला सद्बुद्धी, ईश्वर भक्ती, सत्संग आणि भक्तिभावानं परिपूर्ण कर. सुसंगति सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. सदंद्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो. वियोग घडता रडो, मन भवत चरित्री जडो. परमेश्वराकडे मागणं मागताना सुशील, आदर्श, संस्कारक्षम बनवण्यासाठीही साकडं घालावं. हा संकेत किती विलक्षण आहे नाही? आपल्या पूर्वजांनी आपल्या भावी पिढीत संत स्वरूप आदर्श व्यक्तिमत्व घडावे, याच हेतूनं अशा स्तोत्रांचं जतन केलं आहे. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा लवावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा लवावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. बालवयापासूनच शक्ती आणि पराक्रमाचा संचय करावा असं आपले पूर्वज सांगत आले. त्या शक्तीचं आराध्य दैवत म्हणजे रामभक्त हनुमान. पराक्रम, बुद्धी, उत्साह, प्रताप, सुशीलता, माधुर्य, विवेक, गांभीर्य, चातुर्य आणि शक्ती या सर्व क्षेत्रात श्रेष्ठ अशा मारुतीरायाला आपण शरण जाऊया. मनोजवं मारुततुल्यवेगम्, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्. वातात्मजं वानरयूथमुख्यम्, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. स्तोत्रांच्या या भवविश्वातून आपण आता आरत्यानंतर म्हणावयाच्या मंत्रपुष्पांजलीकडे वळूया. श्री गणरायाच्या पूजनात मंत्रपुष्पांजलीला अनन्यसाधारण महत्व आहे. सात्विक, शांत आणि पवित्र लहरी निर्माण करण्याचं सामर्थ्य या मंत्रपुष्पांजलीमध्ये आहे. त्यानं वातावरण आनंदमय होतं, पुलकित होतं. ॐ यज्ञेन
यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेहनाकम् महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः। ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे। समे कामान् कामकामाय मह्यम् कामेश्वरो वैश्रवणो ददातु। कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः। ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात्। सार्वभौमः सार्वायुष आन्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन् गृहे आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवाः सभासद इति। स्तोत्र पठणाचा कळसाध्याय म्हणजे अर्थातच पसायदान। मराठीचे कविभूषण संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांनी निर्मिलेल्या या पसायदानातील ओवीबद्ध रचना प्रत्येकाला मुखोद्गत व्हायला हव्यात। आपण केलेली ध्यान साधना, कलाकृती, सद्गुणोपासना, ईश्वर प्राप्तीची आराधना ही अखेरीस परमेश्वर चरणी अर्पण करावी। या श्लोकामधले भावोत्कट सौंदर्य मनाला भुलवतं, निरामय आनंद देतं। ज्ञानरायांनी बालसुलभ निर्व्याजतेनं देवाकडं हे पसायदान मागितलं आहे। मग आपणही त्याच निर्व्याजतेनं भगवंताला शरण जायचं ना। पसायदान जे खळांची व्यंकटी चांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जा वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडली भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा
अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजय